श्री स्वामी समर्थ. उद्या वटपौर्णिमा आहे. हा दिवस विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या दिवशी माता सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजांकडून परत मिळवले होते, अशी कथा सांगितली जाते. त्यामुळे वटवृक्षाला दीर्घायुष्य, अखंड सौभाग्य, सुखी संसार आणि कुटुंबाच्या कल्याणाचे प्रतीक मानले जाते. अनेक महिला या दिवशी उपवास करून वटवृक्षाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच संपूर्ण कुटुंबाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करतात. सर्वात आधी जाणून घेऊया की वटपौर्णिमेचा उपवास कसा करावा. सकाळी ब्रह्ममुहूर्तात किंवा शक्य तितक्या लवकर आपल्याला उठून स्वच्छ अंघोळ करून घ्यायची आहे आणि स्वच्छ सात्विक वस्त्रे परिधान करायची आहे. स्वच्छ कपडे घालायचे आहे. शक्य असल्यास लाल, पिवळ्या किंवा हिरव्या अशा रंगाचे कपडे आपल्याला वटपौर्णिमेला घालायचे आहे. त्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून कुलदेवी भगवान शिव, माता पार्वती, माता सावित्री आणि माता लक्ष्मी सोबत श्री विष्णू यांचे स्मरण करायचे आहे आणि व्रतांचा संकल्प करावा. ज्यांना पूर्ण उपवास करणे शक्य असेल त्यांनी दिवसभर उपवास करावा. निर्जली उपवास करणे बंधनकारक नाही आहे. आपल्या तब्येतीला झेपतील तसा उपवास करायचा आहे. पाणी, दूध, फळे किंवा उपवासाचे पदार्थही खाऊ शकता. उपवासाचे पदार्थ सुद्धा खाऊन व्रत करता येते. आजारी व्यक्ती जसे की आजारी महिला असेल, गर्भवती महिला, वृद्ध किंवा औषधी घेणाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेऊन फलाहार करावा आणि उपवास करावा. देवाला उपाशी राहण्यापेक्षा खरी श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध मन अधिक प्रिय असते आणि या दिवशी शक्य तितके आपल्याला सात्विक राहायचे आहे. अनेकांच्या मनात असा प्रश्न असतो की या दिवशी साबुदाणा चालतो का? होय, जर तुम्ही फलाहाराचा उपवास करत असाल तर साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा, शेंगदाणे, बटाटा, राजगिरा, भगर, फळे, दूध किंवा ताक असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. मात्र धान्य, तांदूळ, गहू, डाळी, कांदा, लसूण असे पदार्थ या दिवशी आपल्याला खायचे नाही आहे. हे पदार्थ खाल्ल्याने आपला उपवास तुटत असतो. उपवास कधी सोडावा तर आपल्या घरातील परंपरेनुसार वडाची पूजा पूर्ण झाल्यानंतरही काही महिला उपवास सोडत असतात किंवा संध्याकाळी पूजा झाल्यानंतर सूर्यास्तानंतरही देवाला नैवेद्य अर्पण करून उपवास सोडत असतात किंवा दुसऱ्या दिवशी सुद्धा एकादशी सारखा हा उपवास करून सोडत असतात. पण हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. पण आपल्या परंपरेनुसार जशी आपल्याकडे परंपरा आहे त्या परंपरेनुसार उपवास करायचा आहे. आता जाणून घेऊया वटपौर्णिमेच्या दिवशी घरी करता येणाऱ्या काही अतिशय सोप्या आणि शुभ सेवा. सर्वात पहिले म्हणजे कुलदेवीला हळद कुंकू वाहून 108 वेळा कुंकुमार्चन करावे. प्रत्येक वेळी कुलदेवीचे नाव किंवा मंत्र म्हणावा. ही सेवा अत्यंत शुभ मानली जाते. भगवान शिव, माता पार्वती यांना पाणी अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. सोमवार असल्यामुळे या दिवशी भगवान शिवांना 1 लोटा पाणी अर्पण करावा. जवळपास मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन माता पार्वतीची आणि शिवांची पूजा करायची आहे. यामुळे वैवाहिक जीवन, प्रेम, विश्वास आणि सौख्य वाढते अशी श्रद्धा आहे. तुळशी मातेसमोर सुद्धा या दिवशी सकाळी संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा. सकाळी शक्य नसेल झाले तर सायंकाळी तरी एक तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. आपण जेव्हा वडाची पूजा करायला जातो तर पिंपळाचे झाड असेल तर पिंपळाच्या झाडाला सुद्धा दूध, पाणी अर्पण करून पूजा करावी. घरातील देवघरात सुद्धा दिवा लावून रामरक्षा, विष्णू सहस्त्रनाम, स्वामी समर्थांचे नामस्मरण किंवा आपल्या आवडत्या देवतेचा मंत्राचा जप करायचा आहे. जो आपण रोज जप करत असतो त्या मंत्राचा या पौर्णिमेला आपल्याला जप करायचा आहे. सर्वात मोठी पौर्णिमा आहे. वडाच्या झाडाला पाणी अर्पण करून, दूध अर्पण करून, हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करावीत. झाडाभोवती कच्चा धागा किंवा सूत गुंडाळून प्रदक्षिणा घालाव्यात आणि मनापासून प्रार्थना करावी. सावित्री मातेची सुद्धा आपल्याला ओटी भरायची आहे. गहू, आंबा याने आणि साज शृंगारच्या सामानाने ओटी भरल्या जाते. ज्यांना बाहेर जाणे शक्य नाही त्यांनी घरीच
वडाच्या झाडाचे चित्र ठेवून तिथे ओटी भरावी, पूजा करावी. पण शक्य असल्यास वडाच्या झाडाजवळच जाऊन केली पूजा तर अगदी खूप छान होणार आहे. जवळपास जिथे कुठे झाड असतील तिथे जाऊनच पूजा करावी. कारण हा सण वर्षातून एकदा येतो. तिथे जाऊन पूजा केली आणि ओटी भरली तर त्याचे खूप चांगले आपल्याला पुण्य मिळणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी एक अतिशय सुंदर उपायही आपल्याला करता येतो. सूर्यास्ताआधीच आपल्याला उंबरठा स्वच्छ करून धुवून घ्यायचा आहे. हा उपाय आपण सकाळी सुद्धा करू शकतो. सूर्यास्ताआधी स्वच्छ केल्यानंतर त्यानंतर हळदीच्या पाण्याने तो स्वच्छ करायचा आहे. हळदीचं लेपन करायचं आहे. हळद आणि कुंकुवाने उंबरठ्यावर स्वस्तिक काढावे. स्वस्तिक हे शुभतेचे आणि मंगल कार्याचे प्रतीक मानले जाते. त्यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला 2 तुपाचे दिवे लावायचे आहे. हे लक्ष्मीच्या स्वागतासाठी लावायचे आहे. हा उपाय खूप सुंदर आहे आणि त्याचा अनुभव सुद्धा आपल्याला खूप सुंदर येणार आहे. दिवा लावताना माता सावित्री, भगवान शिव, माता पार्वती, माता लक्ष्मी आणि वटवृक्षाचे स्मरण करायचे आहे. त्यानंतर हात जोडून आपल्या पतीचे आरोग्य, कुटुंबाचे सुख, मुलांचे उज्ज्वल भविष्य आणि घरातील शांती यासाठी प्रार्थना करावी. अविवाहित मुली देखील चांगला जीवनसाथी मिळावा म्हणून श्रद्धेने प्रार्थना करू शकता. या दिवशी श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने केलेले हे व्रत, पूजा, नामस्मरण आणि सेवा यामुळे अखंड सौभाग्य, कुटुंबाचे सुख, आरोग्य आणि समृद्धी लाभते. त्यासाठी हे असे सुंदर आपल्याला उपाय करायचे आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी समोर सुद्धा ठेवलेल्या श्रीयंत्राला हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले अर्पण करून 108 वेळा कुंकुमार्चन करावे. शक्य असल्यास तर श्री सुक्तम किंवा महालक्ष्मी देवी नमो नमः, कनकधारा स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्टकम या सगळ्या स्तोत्र मंत्रपैकी एक जे कोणते आपल्याला सोपे वाटते त्या मंत्राचा जप करत माता महालक्ष्मीला कुंकुमार्चन करायचे आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे. धार्मिक मान्यतेनुसार ही सेवा केल्याने माता लक्ष्मीची कृपा राहते. माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे. ही सेवा केल्याने आपल्या घरी माता लक्ष्मीची कृपा राहते. घरात धन, सुख, समृद्धी लाभते, बरकत वाढते आणि माता लक्ष्मीला या दिवशी घरामध्ये कापूर प्रज्वलित करून देवाची आरती करावी. त्यानंतर तो जळता कापूर संपूर्ण घरात, विशेष करून मुख्य दरवाजा, प्रत्येक खोलीत आणि स्वयंपाकघरात फिरवावा. ही सेवा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि वातावरण पवित्र होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा, सुख, शांती आणि लक्ष्मीचा वास राहतो. म्हणून असा छोटासा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये नक्कीच देवांची कृपा होणार आहे. आपल्या घरी सुख समृद्धी नांदणार आहे. म्हणून हे छोटे छोटे उपाय या दिवशी नक्कीच करावे. या सर्व सेवा श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने केल्यास देवाची कृपा आपल्या कुटुंबावर नक्कीच राहते. घरामध्ये सुख समृद्धी लाभते अशी आपला स्वतःचा अनुभव आहे. म्हणून हे सगळे उपाय केल्याने खूप सोपे उपाय आहे. यापैकी आपल्याला जे कोणते उपाय जमतील ते करण्याचा प्रयत्न करावा. हे सर्व केल्याने घरामध्ये काय तर सुख लाभणार आहे. सर्वात आधी म्हणजे आपल्याला सुख असेल तरच घरामध्ये आरोग्य आणि समृद्धी लाभते आणि कुटुंबाचे कल्याण होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.